शेतकऱ्याचं काम आहे ना, दिवस उगल्याबरोबर चालू होतं हे सगळ्यांनाच माहिती. जरा फावड्या बिवड्या घेऊन चाललो होतो, कारण थोडं कांद्याचं रोप उरलंय, मग त्यासाठी वावर तयार केलंय. आणि इकडे जरा ड्रेन पाईप पण पसरायचे राहिले होते. म्हटलं सकाळी तेवढे पसरून घेऊ. मग लखून आम्ही सगळे व्यवस्थित म्हटलं पसरून घेऊ व्यवस्थित. आणि लखू आमच्या घरातलं सगळ्यात देखणं व्यक्तिमत्व आहे, सगळ्यांना माहिती. मग सगळे रेन पाईप पसरून झाले व्यवस्थित. म्हटलं आता पाणी चालू करून घेऊ व्यवस्थित, कारण कसं आहे सगळं ओलं झालं का रेन पाईपची हीच खासियत आहे, म्हणजे नात खोळाय डायरेक्ट. मग इकडे आपले सगळे कॉलेजला मेंबर आले होते. मयूर आपले शिरा दाखवत होते, कारण त्यांनी जिम लावली, म्हणजे तो आता मार्केट गाजवणार आहे एवढे. मग इकडे कॅन्टीनला आलो, दोन आम्हाला मूर्ती लहान पण कीर्तिमान असे मित्र भेटले. मग संकेतन आणि मी ठरवलं, म्हटलं त्यांची जरा संवाद साधू का भाऊ, काय विषय चालले. संध्या म्हणजे त्याच्यातलं एका मित्राचं नाव सँडी होतं. इकडे एका भावाने लय भारी लिहिलंय की चहा ते कमी झाले तरी चालेल, पण जळणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. म्हणजे त्यांनी एवढं नादच केलाय हो.